सेकंड ऍक्टिव्हिटी आपण आता करतोय विच इज इस्टॅब्लिशिंग, म्हणजे प्राणप्रतिष्ठा ज्याला आपण बोलतो. ह्या बॅचची आम्ही प्राणप्रतिष्ठा करतोय. जसं आपण गणपतीची पूजा करतो ना, पंडित येतात आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात, तसं आपण ह्या बॅचची तुमची प्राणप्रतिष्ठा करतोय. देवीची आरती तर आम्ही रोजच करतो, मग आज का स्पेशल? आज ही आरती तुमच्यासाठी आहे, तुम्हाला अर्पण आहे. मग आरती करताना आम्ही काय यूज करतो, तर आम्ही 5 भूत यूज करतो. पंचभूत आपण ज्याला बोलतो, ज्याने एलिमेंट 5 एलिमेंट्स ऑफ द युनिवर्स, ज्याने युनिवर्स बनलेला आहे, ज्याने आपण बनलेलो आहोत. तर आपल्या प्लॅनेट अर्थवरती मॅक्सिमम काय आहे? पाणी आहे. आपल्या बॉडीमध्ये पण मॅक्सिमम काय आहे? पाणी. द फर्स्ट एलिमेंट इज वॉटर. विदाउट वॉटर वी कॅन नॉट सर्वाईव्ह. त्यामुळे आजपासून तुम्ही टार्गेट ठेवा, मिनिमम तुम्ही 4 लिटर पाणी पिताय. तसं तर तुमच्या एजच्या हिशोबाने आणि बॉडी वेटच्या हिशोबाने सम पीपल ॲटलिस्ट गो टू 5 लिटर, पण मिनिमम इज 4 लिटर. म्हणजे ह्या एजमध्ये, ज्या एजमध्ये आपण आहोत. थोडे अजून यंग असाल तर 3.5 असेल. माझ्या हिशोबाने ऑन अँड ॲव्हरेज आपण 2च लिटर पाणी पितोय. जर तुम्ही ॲव्हरेज जर काढलात, म्हणजे कॉन्शियसली जे आपण पाणी पितोय ते 2च लिटर पितोय. त्याला डबल करायचं आहे तुम्हाला. मग तुम्ही वॉटर अलार्म पण लावू शकता मोबाईलमध्ये, की 1-1 तासाने तुम्ही पाणी पिऊ शकता, किंवा थोडं थोडं सिपिंग तर करू शकता ना मध्ये मध्ये. तुमचं टार्गेट असलं पाहिजे, तुमच्या टेबलवरती जी बॉटल आहे ती 4 वेळा संपली पाहिजे, किंवा 4 बॉटल ठेवा आणि 4ही बॉटल डे एंडला संपल्या पाहिजेत. सो प्लीज हॅव, म्हणजे काही गोष्टी ना आपण खूप लाईटली, म्हणजे माझा जेव्हा रिसेंटली व्हॉट यू से एन्जिओग्राफी झाली, तिथे पेन व्हायला चालू होतं, तुम्हाला माहिती आहे मग पुढची प्रोसेस. आणि AGMचा ऑडिटर असल्यामुळे ते म्हणाले की रिस्क नको घेऊया. पहिल्या त्यांनी मेडिसिन दिल्या, कमी नाही झालं. बेसिक ट्रीटमेंट केली, कमी नाही झालं. 3 वेळा कार्डिओलॉजीच्या ज्या पूर्ण टेस्ट असतात, ब्लड टेस्ट वगैरे, त्या 3 वेळा केल्या. मिक्स यायचा रिपोर्ट, समजायचा नाही एक्झॅक्टली काय, पण पेन चालूच होतं मला. तर ते बोलले की नाही आपण हे करूया, एकदा एन्जिओग्राफी करून बघूया. एन्जिओग्राफी म्हणजे नक्की काय, तुमची रेस्ट तिथून कट करतात आणि हेतून कॅमेरा आतमध्ये टाकतात हार्टपर्यंत, अँड दे चेक वेदर ब्लॉकेजेस आर देअर ऑर नॉट. मग ब्लॉकेजेस नक्की कसले? कोलेस्ट्रॉलचे किंवा ब्लड क्लॉटिंग झालेलं असतं. तर लकीली मला काही ब्लॉकेजेस नव्हते. पण मग डॉक्टरांना विचारलं मग चेस्ट पेन कसा काय, म्हणजे ते आणि ECG वगैरे रिपोर्ट निगेटिव्ह काय येत होते, म्हणजे वाय युअर वरीड. कारण की डॉक्टर आता म्हणजे एकदम आता क्लायंट ऑडिटर रिलेशन म्हणा, किंवा एक फ्रेंडली रिलेशन आहे आपलं त्यांच्याबरोबर. त्यामुळे ते म्हणाले की राम काहीतरी इश्यू आहे, मग आपण कार्डिओलॉजिस्टला बोलूया. त्यांनी दाखवलं, सगळे रिपोर्ट वगैरे दाखवले, आणि जो सिनियर कार्डिओलॉजिस्ट बोलला त्याला काहीच नाही झालंय, आता फक्त ब्लड जो आहे ना तो थिक झालाय. माझा ह्या एजमध्ये ब्लड काय झालेलं आहे? थिक. मग त्याचं सोल्युशन काय? त्यांनी बोलले 2 Ws फक्त तुझं सोल्युशन आहे, तुला काहीच करायची गरज नाही आहे. ब्लड थिनर त्यांनी दिला एक 6 महिन्यासाठी. ते बोलले 6 महिने ते टॅबलेट का, मी 1च महिना खाल्ली, नंतर बंद केली, कारण की नंतर मला अक्कल आली की मला काय करायचं आहे. त्यांनी सांगितलं 2च गोष्टी तुला वाढवायच्या आहेत, वॉटर आणि वॉक. जिम बिम करायला जायची काही गरज नाही आहे, मोठे मोठे इक्विपमेंट उचलायची गरज नाही आहे, आपल्याला काय बॉडी बिल्डर बनायचं नाही आहे ना, सप्लिमेंट्स खायच्या नाही आहेत. सिम्पल 2 गोष्टी करायच्या जर तुला 70 वगैरे 60 वगैरे क्रॉस करायचे असतील तर. मग तुम्ही पण डे 1ला मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, 72% ऑफ द प्लॅनेट इज मेड विथ वॉटर. सर कुठेही वरती तुम्ही बसलात तर चालेल, बेंचेसवरती प्लीज ॲडजस्ट करून बसा. 72% बॉडी इज मेड विथ वॉटर, 72% प्लॅनेट इज ऑल्सो मेड विथ वॉटर. आपल्याला वॉटरला रिचार्ज करत राहावं लागतं. तुमचा जो युरिन आहे त्याचा कलर येल्लो नसलाच पाहिजे, त्याच्यातून स्टिंक झालंच नाही पाहिजे. इट शुड बी ऑलमोस्ट वॉटर इन वॉटर आउट. दॅट्स अ टेस्ट. म्हणजे तुम्हाला लॅबमध्ये जायची गरज नाही आहे, तुम्ही घरी बसूनच बघू शकता. द मोमेंट यू होल्ड इट फॉर अ लॉंगर पिरियड, तुमचा ब्लॅडर जो आहे तिथे केमिकल रिॲक्शन्स व्हायला चालू होतात. त्यामुळे वॉटर इन वॉटर आउट चालू असलं पाहिजे इफ यू वॉन्टेड टू सर्वाईव्ह फॉर फ्यू मोर इयर्स. कारण की माझी इच्छा आहे, जर बिझनेसमॅन बनायचं असेल खूप मोठं, तर फिजिकल हेल्थ इज व्हेरी मच निडेड. त्यामुळे इथे ऑफर करताना आम्ही वॉटर ऑफर करतो, किंवा वॉटरचा कोणता ना कोणता एलिमेंट ऑफर करतो. पहिली ऑफरिंग आपल्या साईडने देवाला वॉटर ऑफर करतो. सेकंड, जो वॉटर सोडल्यानंतर जो आपली बॉडीमध्ये आहे तो आहे बोन्स आणि फ्लेश. बोन आणि फ्लेश जे आहे ते फूड आपण जे कंझ्युम करतो त्याच्यातून बनतं. फूड इज प्रोड्यूस बाय सॉइल ना, आपण बोलतो ना हम मिट्टी के हैं साहब, मिट्टी से बने थे, एक दिन मिट्टी में मिल जाएंगे. द सेकंड एलिमेंट प्लॅनेटचा जो आहे आपल्या, तो पण सॉइल आहे. आपण पण आपला पण जो सेकंड एलिमेंट आहे तो सॉइल, आणि पर्सेंटेज ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे आपल्या बॉडीचा सॉइल कंपोनंट आणि प्लॅनेटचा सॉइल कंपोनंट इज ऑलमोस्ट सेम. म्हणजे वॉटर इज हायेस्ट अँड सेकंड हायेस्ट इज सॉइल. Then the next element
इज वायू. आपल्या बॉडीमध्ये आता पण प्राणवायू आहे, प्लॅनेटवरती पण प्राणवायू आहे. मी तुम्हाला फक्त कोरिलेशन सांगतोय, म्हणून आपण ह्याला वायू पण ऑफर करतो. इथे वायू पण चालूच आहे, म्हणजे ऑफर काय करणार, अवेलेबलच आहे. द फोर्थ एलिमेंट विच मेनी पीपल, म्हणजे बरेच लोक त्याला अंडर एस्टिमेट करतात, विच इज नोन एज स्पेस. प्लॅनेट एक्झिस्ट इन स्पेस. स्पेस बोलतो ना आपण याला. प्लॅनेट एक्झिस्टच करतोय कारण की आजूबाजूला स्पेस आहे. स्पेस नसता तर सगळे प्लॅनेट एकामेकावरती येऊन धडकले असते. मग आपल्या आतमध्ये पण स्पेस आहे का? आकाश, ज्याला आपण बोलतो ना आकाश, एम्प्टीनेस, स्पेस, हे सगळे त्याचे शब्द आहेत. मग जो युनिवर्स आहे तो स्पेसनी पण बनलेला आहे. तुम्हाला स्पेस मेंटेन करावा लागेल. कशात बरोबर स्पेस? सध्या तुम्हाला माहिती आहे की XYZ% नेगेटिव्ह आहे, तर त्याच्याबरोबर तुम्हाला काय करावं लागेल, डिस्टन्स मेंटेन करावं लागेल ह्या 11 दिवसांच्या आमच्या कोर्समध्ये तरी. बिकॉज तुम्ही जर, मी इकडे तुम्हाला चार्ज करतोय, पॉझिटिव्ह बनवतोय, आणि तुमची जर वाईफ जर नेगेटिव्ह असेल, तुम्ही घरी जाऊन तिला सांगताय, ती तुम्हाला काहीतरी सांगते, दुसऱ्या दिवशी परत तुम्ही न्यूट्रल होऊन येताय, तर माझा लॉस आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे नेगेटिव्ह ऑरा कोणाचा आहे, तुम्हाला आता फील होणार तो नेगेटिव्ह ऑरा, पॉझिटिव्ह ऑरा, यू कॅन जज. एखाद्या बरोबर बोलल्यानंतर एनर्जाइज झाला तर पॉझिटिव्ह ऑरा, एखाद्या बरोबर बोलल्यानंतर डाऊन झाला तर निगेटिव्ह ऑरा. तुम्ही माझ्याबरोबर बोला आणि तुम्ही फील करा, यू कॅन नॉट फील डाऊन, यू विल फील अप, कारण की ऑरा क्रिएट केला जातो, एनर्जीज क्रिएट केल्या जातात. सो यू नीड टू अंडरस्टँड अँड व्हॅलिडेट की ह्याचा ऑरा कसा आहे. द मोमेंट यू फील की ह्याचा ऑरा थोडा डिस्टर्ब वाटतोय, यू जस्ट क्रिएट टू स्पेस. म्हणजे एवढं, म्हणजे हे नाही बोलायचं की सोडून पळून जावं. एक पाऊल जरी मागे आला तरी तुम्ही त्याच्या स्पेसमधून बाहेर येता. डिस्टन्स, आपल्या बॉडीच्या आतमध्ये पण स्पेस आहे. लंग्स पंपिंग होतोय, म्हणजे तिथे स्पेस आहे म्हणून पंप होतोय. हार्ट पंप होतोय. स्पेस नसेल तर ते पण पंप नाही होणार. बॉडी अँड प्लॅनेट इज मेड विथ सेम थिंग. त्यामुळे आपण देवीसाठी किंवा आम्ही जी पूजा करतो तिथे स्पेस पण आम्ही ऑफर करतो. स्पेस आहे म्हणून ती पण एक्झिस्ट करते. सगळ्यात इम्पॉर्टंट जो एलिमेंट आहे जो आपण ऑफर करणार आहोत आणि ज्याची आपण पुन्हा व्हॅल्यू नाही करत, दॅट इज फायर. तुम्ही रिसेंटली फायरच्या कॉन्टॅक्टमध्ये कधी आला होता? लाईक फायर यू फेल्ट इट ऑन युअर बॉडी. एकदम रिसेंटली तुमच्या बॉडीला फायर फेल्ट झाली, असं म्हणजे यू हॅव फेल्ट इट. हां, येस, फायर. असं रिसेंट. आता जेवण बनवणारी जी लोक आहेत, जे किचनवरती काम करतात, ते लोक फायर दिवसातून 3 वेळा फील करतात. मग त्या फिमेल पण असू शकतात, मेल पण असू शकतो. जे लोक जेवण बनवतात ॲटलिस्ट दे कॅन फील द फायर ॲटलिस्ट 3 टाइम्स इन अ डे. त्यामुळे त्यांचा ऑरा क्लिन्झिंग 3 वेळा दिवसांमध्ये ऑटोमॅटिकली होतो. कसं आहे, जसं आपण वॉटर बाथ घेतो तसा माणसाने फायर बाथ पण घेतला पाहिजे. मग आरती करताना आपण देवाला कसं करतो, असं करतो ना. मग आरती आगेचीच का असते, पाण्याची का नाही, मातीची का नाही, किंवा बाकी जे एलिमेंट आपण बोलले त्याची का नाही? वाय वी ऑफर ओनली फायर टू द गॉड? कारण की आपण काय क्लीन करतो, त्याचा देवाचा ऑरा क्लीन करतो. वी आर ऑफरिंग अ फायर बाथ टू द गॉड. पाणी टाकता, हवा टाकता, फूड ऑफर करतो. हे सगळं सॉइल वगैरे झाले, पहिले 4 एलिमेंट झाले. द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इज ऑफरिंग द फायर. आरती पण देताना आपण काय करतो लोकांना, आपल्याकडे हे लहानापासून आपल्याला शिकवलं गेलेलं. हा काय सायन्स नवीन नाही. म्हणजे आता लॉजिक माहिती नसेल, लॉजिक सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण काय करतो, ऑफर करताना काय करतो, आरती करताना, आणि आपण नॅचरली काय करतो, आपल्याला कोणी शिकवलेलं नाही. आपण काय करतो, असं आरती घेतो आणि एक तर असं करतो किंवा असं करतो किंवा असं काहीतरी करतो. म्हणजे यू टेक द फायर ऑन यू. तुमच्या बॉडीतली जी फायर आहे ना, ती फायरला बघून अट्रॅक्ट होते. द बेस्ट स्टोरीज आर टोल्ड इन कॅम्प फायर. कॅम्प फायरला जातो ना आपण शाळेत पिकनिकला वगैरे, किंवा आता पण आपण पिकनिकला गेल्यानंतर तंदूर वगैरे बनवण्यासाठी ॲटलिस्ट वी पुट अप अ फायर. आणि तिथे जो ऑरा असतो ना, तो इट इज ऑलवेज ब्लेसिंग, म्हणजे ब्लिसफुल. सगळेच खुश असतात तिथे. तिथे सगळे विसरलेले असतात लोक, बिकॉज फायर इज दॅट एलिमेंट. लग्न करताना अग्नीची साक्ष का, पाण्याची का नाही, मातीची का नाही? मग 7 फेरे अग्नीलाच का? फायर क्रिएट्स बॉन्ड. फायर आपल्याला असं वाटतं की डिस्ट्रॉय करतो. येस, फायर डिस्ट्रॉय, दॅट्स अ फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द फायर. पण वेल्डिंग करताना जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड फायर दिला तर तीच फायर जोडते. फायर कॅन क्रिएट, फायर कॅन ब्रेक. सगळ्यात मोठा सोर्स कुठे आहे फायरचा? बिगेस्ट सोर्स सूर्य. 2 दिवस नाही आला तर काय होऊ शकतं? Destruction will start. We cannot survive without sunlight.
प्लॅनेट कॅन नॉट प्रोड्यूस ऑक्सिजन, म्हणजे जे बेसिक आपण जे सायन्स वाचलेलं आहे ना, सूर्यकिरण ते ॲब्झॉर्ब करतात आणि त्याच्यातून ते पूर्ण फोटोसिंथेसिस होतं आणि त्याच्यातून ऑक्सिजन रिलीज होतो. वी कॅन नॉट गेट द ऑक्सिजन. नेक्स्ट. अच्छा, माणूस मेला म्हणजे नक्की काय? बॉडी, त्याच्या बॉडीमध्ये वॉटर एलिमेंट असाच असणार, कारण की ब्लड आणि आतमध्येच असतं, युरिन वगैरे सगळं आतमध्येच असतं, त्याच्या स्पेस पण असतो आतमध्ये, बोन आणि फ्लेश पण असतो, म्हणजे बाकी 4 एलिमेंट त्याच्या बॉडीमध्ये असतात. म्हणजे मेला म्हणजे नक्की काय होतं? त्याच्या बॉडीतून काय निघून जाते? फायर, अग्नी निघून जाते, एक्झिट करते. त्यामुळे तुम्ही जर डेड बॉडीला हात लावलात तर यू कॅन फील इट इज कोल्ड. हा, तुमचं बोट वगैरे जिथे म्हणजे तुम्ही बांधून ठेवलात आणि जर तिकडे रक्त प्रवाह नाही झाला तर ते पुढचं जे असतं बोट ते थंड पडतं. त्यामुळे फायर इज समथिंग दॅट कीप्स अस अलाइव्ह, म्हणून वी शुड ऑफर फायर. आरती करताना आम्ही आरती अशी नाही करत, आम्ही आरती अशी करतो. व्हॉट इज दिस साइन? इन्फिनिटी. आपल्या गडिंग्लजचं मंदिर आहे काळ भैरव, द वन हू ट्रान्सेंडेड द काळ, काळ ज्याने क्रॉस केलाय. आपल्या सगळ्यांचा स्टार्टिंग टाइम आहे, आपल्या सगळ्यांचा एंड टाइम आहे. पण ज्या एनर्जीच्या थ्रू आपण बनलेलो आहोत त्याचा ना स्टार्ट आहे ना त्याला अंत आहे, त्याचा ना आधी आहे ना त्याचा अंत आहे. त्याला म्हणून आपण इन्फिनिटी बोलतो. मग आपण त्या देवाची पूजा करतोय जो इन्फायनाईट आहे. मग कोणाचा अल्लाह असेल, कोणाचा क्राइस्ट असेल, कोणाचा गणपती असेल, कोणाची देवी असेल, कोणाचा कुळदेवता असेल, कोण आई वडिलांना मानत असेल, कोण गुरुला मानत असेल, कोण नास्तिक असेल. नास्तिक जरी असला तरी ऑक्सिजन तर घेणारच आहे ना, नंतर भूक लागल्यानंतर जेवण तर खाणारच आहे ना. ॲटलिस्ट त्याची तर पूजा करूया. ज्या एलिमेंटने, आज फायर नसते तर जेवण बनलंच नसतं, हवा नसती तर आपण अस्तित्वात नसतो. त्यामुळे 5 एलिमेंटला आपण ऑफर करतो. वर बॉडी अँड माइंड इज मेड विथ 5 एलिमेंट. जर तुम्हाला हे चेंज करायचं असेल, हे आपल्याला चेंज करायचं आहे, तर यू नीड टू ऑब्झर्व युअर 5 एलिमेंट. तुम्ही पाणी किती पिताय आणि कसं पिताय, तुम्ही फूड कसं कन्झ्युम करताय आणि काय कन्झ्युम करताय, तुम्ही कोणाच्या स्पेसमध्ये आहात, तुम्ही कोणाच्या ऑरामध्ये आहात, तुम्ही कोणत्या जागी जाता. आता हे काय जे काय मी सांगतोय, जर मी लाईव्ह चालू केला हा कॅमेरा तर फक्त ह्यानी एक बटन दाबलं तर तुम्ही सगळे घरी बसून पण हाच लेक्चर बघू शकता. बट यू कॅन नॉट फील द सेम एनर्जी, कारण की इथे आम्ही फायर लावून लावून ती एनर्जी क्रिएट करतो. आपल्या बॉडीच्या हीटने पण त्या एनर्जीज क्रिएट होतात. सो नाव वी आर गोइंग टू ऑफर द आरती. आरती ऑफर तुम्हाला जमली, अशी जमली तर अशी करा, पण आमची इच्छा आहे की तुम्ही अशी करावी, इन्फानाईटवाली करावी, कारण की दॅट्स हाऊ द ओरिजिनली आरती इज डन. ह्या देवीचं नाव लिंग भैरवी देवी आहे. हा टेम्पल जो आहे तो तमिळनाडूमध्ये ईशा योगा आश्रममध्ये आहे. जर तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि तुम्हाला जर रिज्युनाईट व्हायचं असेल, रिलॅक्स व्हायचं असेल, तर यू कॅन गो टू ईशा योगा आश्रम. आय एम अ स्टुडंट ऑफ सद्गुरू अकॅडमी. त्याचे काही व्हिडिओ तुम्हाला मी थोड्या वेळाने किंवा डे 1च्या सेशनमध्ये दाखवेन. विच इज द बिझनेस, इट्स अ MBA स्कूल. 3 दिवसाची आम्ही 3.5-4 लाख फी भरतो आणि हे सगळं शिकायला मी एवढी फी भरलेली आहे. असं नाही की ते जे शिकलेलं आहे तेच शिकवतोय. माझे 4 मेन गुरु आहेत ज्यांनी मला घडवलं. ऑफिस बॉय टू चार्टर्ड अकाउंटंट ज्यांनी मला केलं, त्यांचं नाव महताब आहे. बऱ्याच स्टोरीज 11 दिवसामध्ये मी तुम्हाला महताबच्या सांगणार. एक महताब इन्स्पायर म्हणून आम्ही सिरीज रन करतो किंवा त्यांच्या स्टोरीज सांगतो. जेव्हा पण आम्ही बोलतो तर त्यांचं नाव सय्यद महताब आलम आहे. मुंबईला असतात ते. त्यांचा 150 लोकांचा स्टाफ आहे. ही द टेक्नो कमर्शियल ऑडिट. गोरेगावलाच राहतात मॅडम. आणि त्यामुळे आम्ही गोरेगावला आमचं माहेरघर म्हणतो. तो माझा कुळदेवत आहे. जेव्हा आपण सॅटर्डे क्लबमध्ये पण कुळदेवतेची प्रार्थना करतो तर मी मेहताबची करतो. व्यक्तीच आहे, सिंपल आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण त्यांनी हे घडवलं आहे म्हणून माझा कुळदेवत. म्हणजे मी नॉर्मल ऑफिस बॉय, ह्याच भागातला, इथल्याच गावातला मुलगा, मुंबईमध्ये 5,000वरती जॉब करणारा, आज एक पब्लिक लिमिटेड कंपनी रन करतो आणि IPOचं स्वप्न बघतोय. त्याचं पूर्ण श्रेय त्यांना जातं. दुसरे आमचे जे गुरु आहेत ज्यांच्याकडून आम्ही हे सगळं फायर वगैरे, सॉईल वगैरे हे सगळं बोलायला शिकलो, कारण की आई वडिलांनी कधी शिकवलं नाही, हे सगळं आम्ही स्वतः शिकलोय. ते सद्गुरू जग्गी वासुदेव त्यांचं नाव आहे. दाढीवाले बाबा. जर तुम्ही बघितले असतील तर राईड वगैरे खूप करतात, खूप फेमस आहेत साऊथमध्ये, ओव्हरऑल वर्ल्डमध्येच फेमस आहेत. तर त्यांचे आम्ही स्टुडंट आहोत, फॉलोवर नाही आहोत. देर इज अ फॉलोवर अँड देर इज अ स्टुडंट. स्टुडंट म्हणजे तिथे एक अकॅडमी आहे, त्या अकॅडमीचा मी स्टुडंट आहे. बिझनेस अकॅडमी आहे, ठीक आहे, MBA स्कूल समजा आपल्या सिंपल भाषेमध्ये, त्याचा मी स्टुडंट आहे. आरती त्यांची फॉलोवर आहे. म्हणजे आमच्या दोघांमध्ये पण फरक आहे. ती स्पिरिच्युअल डोमेन हँडल करते, मी कमर्शियल डोमेन हँडल करतो.
ती तिकडे व्हॉलेंटियर म्हणून जाते सेवा करायला, तिची फी नसते, तिला फ्रीमध्ये सगळं भेटतं. मी 3.5-4 लाख रुपये देऊन 3 दिवस अटेंड करतो. दॅट इज अ डिफरन्स. तो शी इज अ फॉलोअर, आय एम द व्हॉलेंटियर. आम्ही दोघं मेंटेन करतो. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये जे तुमचे लाईफ पार्टनर आहेत त्यांना बॅलन्सिंग करायला सांगा. प्लस आणि मायनसनेच जग बनतं. त्यामुळे आम्ही आमच्या टीमला, कोर टीमला शिवशक्ती नाम दिलेलं आहे. आमची जी एलिट गुरुकुलची कोर टीम आहे तिला आम्ही शिवशक्ती बोलतो. इट इज मेड विथ 2 एलिमेंट, मॅस्क्युलाइन अँड फेमिनाइन, प्लस अँड मायनस. ज्यांना इलेक्ट्रिसिटी समजते त्यांना माहिती आहे इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊच नाही शकत जर प्लस आणि मायनस एक्झिस्ट नाही केलं तर. सेलवरती पण एका साईडला प्लस असतं, दुसऱ्या साईडला मायनस असतं. हवा पण तशीच वाहते, एका साईडला कमी दाब आणि एका साईडला हाय प्रेशर टू लो प्रेशर. त्यामुळे दोघांनी बॅलन्स करायला पाहिजेत. म्हणून आम्ही एक बॅच लॉन्च करणार आहोत. नवीन बॅच असेल ती कम्प्लिटली टोटली वेगळी बॅच असणार. कारण की तुमच्यामध्ये बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलेलं की आता माझं तर झालंय, माझ्या मुलांना बॅचमध्ये पाठवतो. आणि मी नाही म्हणालोय की तुम्हीच यायचं आहे, कारण की मुलांची बॅच वेगळी आहे आणि फिमेल्सची बॅच वेगळी आहे. म्हणजे ह्या बॅचमध्ये तर मेल फिमेल दोन्ही असो, ही कोर बॅच आहे. या बॅचला जी सपोर्टिंग बॅच आहे स्पाउजेसची, फिमेलची, त्यांची बॅचेच वेगळी आहे. कारण की त्यांना शिकवायचे त्यांचे प्रॉब्लेमच वेगळे आहेत. तुमची आता बिझनेस प्रॉब्लेम आज आपण डिस्कस करणार आहोत 11 प्रॉब्लेम, त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे तुम्ही. आणि प्रॉब्लेमच्या समोरच प्रॉब्लेमचं कसं म्हणजे डिस्कशन करायचं ना. मग त्यांना आम्ही वेगळे घेऊन सांगणार की प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे. हां त्यामुळे त्यांची बॅच वेगळी आहे. तर ते सगळं ऑगस्टमध्ये होणार आहे. पहिला आपण कसं आहे ना, जेव्हा पण मी काहीतरी इथे सांगणार ना आता चेंज करायला, तुम्ही लगेच कोणी योगा करायला चालू करणार. कोणी योगा बोलतो आम्ही, म्हणजे तुम्ही बाजूवाल्याला मानणार, बघ तुझ्यासाठी आहे. तर हे तुझ्यासाठी नाही आहे, हे तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या इंडिव्हिज्युअलसाठी आहेत. भले ही बॅच 30-35 लोकांची बनेल, तुम्ही आणि मी इंडिव्हिज्युअल एक्झिस्ट करतो असं तुम्हाला फील करायचं आहे. दॅट फिलिंग यू हॅव टू इस्टॅब्लिश. जर आपल्या दोघांचा डेटा कनेक्ट झाला ना, मग ट्रान्समिशन चालू होणार. हे सगळं आम्ही करतोय आज फक्त डेटा कनेक्ट करायला. तुमचा आणि माझा डेटा वायर जी कॉर्ड असते ती कनेक्ट करायला, नाळ कनेक्ट करायला आपण करतोय. बाकी काही पर्पज नाही आहे. हे सगळं लॉजिक सांगण्यामागचं पण कारण तेच आहे की तुमचा जो कोच आहे, जो आता तुमच्या समोर उभा आहे, त्याचं वय भरे कमी असेल पण त्यांनी खूप आयुष्य बघितलेलं आहे. त्यामुळे माझे जे सेकंड गुरु आहेत ते सद्गुरू आहेत, ज्यांच्याकडून आम्ही शिकतो. थर्ड आमचे जे लाईफ कोच आपण ज्याला बोलतो की लाईफ कशी असावी, म्हणजे हे सिंपल शब्द असतात. सॉरीचा अर्थ काय, सॉरी कशी बोलायची असते, लव, केअर, फ्रेंडशिप, बिझनेस, इमोशन, वोकॅब्युलरी, शब्द कसे असले पाहिजेत, हे जे शिकवतो त्याला लाईफ. म्हणजे लाईफमध्ये जे आपले इमोशन्स आहेत, हसायचं कसं, रडायचं कसं, स्माईल का असली पाहिजेत ना, चेहऱ्यावरती स्माईल का असली पाहिजेत. तुम्ही चेहरा असा पाडून एक दिवस दुकानामध्ये उभा राहून बघा बिझनेस कसा होतो, आणि खुश राहून एक दिवस बघा बिझनेस कसा होतोय. यू युअर सेल्फ विल चेंज. म्हणजे एवढं करायला किती वेळ लागतो ना, ह्याला तर पैसे नाही लागत ना. तो स्माईल अँड डू द बिझनेस, स्माईल अँड हँडल द कस्टमर. त्यामुळे जे रिसेप्शनला बसवतो ना आपण, त्यांना बसवतो रिसेप्शनला जिला स्माईल करता येतं ना. एअर हॉस्टेस ते लोक बनतात ज्यांना प्रेशर मुवमेंटमध्ये पण स्माईल करतायत. सो दे कॅन हँडल द प्रेशर. आतमध्ये भले काही चालू असू दे, चेहऱ्यावरती काय असलं पाहिजे, स्मित असे असले पाहिजेत. कदाचित आपण स्माईल करण्यासाठी सगळ्या गोष्टी करतो असं वाटतं. त्यामुळे स्माईल करा प्लीज. ती स्माईल का करायची, कशी करायची, ते जे कोचिंग मी घेतलं माझं पर्सनली, ते महात्रिया राम म्हणून आहेत, टी रंगराजन त्यांचं नाव आहे, इन्फिनिटिझम म्हणून त्यांची ऑर्गनायझेशन आहे. तर महताब नंबर ट्री LLP 150 एम्प्लॉई मुंबईला असतात. सद्गुरू कोइंबाटूर तमिळनाडू. ईशा योगा इज अ ऑर्गनायझेशन. ईशा योगाचे फक्त व्हॉलेंटियर्स आरतीसारखे 17 मिलियन बोलतात ते लोक, म्हणजे 1.7 करोड फक्त व्हॉलेंटियर्स आहेत आज, आमच्यासारखे शिकलेली लोक. तर तेवढी मोठी ती ऑर्गनायझेशन आहे. मग जर एवढे मोठं आणि ते लोक सॅलरी पण पे, ह्या 1.7 करोड लोकांना सॅलरी पण नाही पे करत. आणि आपण बोलतो गडिंग्लजमध्ये की आपण सॅलरी द्यायला पण रेडी, तरी पण एम्प्लॉई भेटत नाही. मग ती एक ऑर्गनायझेशन आहे जिच्याकडे 1.7 करोड लोक आहेत काम करायला. म्हणजे आज जर आम्हा लोकांना कॉल आला की या गटर साफ करायचे, ही लोक जाऊन गटर पण साफ करते. कंपनी सेक्रेटरी आहे ती, पण विदाऊट इवन सेकंड थॉट डे. मग का असं? आणि ह्यांना काही भेटणार पण नाही एक्सचेंजमध्ये. म्हणजे आमचे ज्यावेळी इव्हेंट असतात हे लोक दिवसभर उभे असतात बाहेर, स्टँडिंग पोझिशन. पाणी द्यायचं आहे, नाश्ता द्यायचा आहे, जेवण वाढायचं आहे, क्लिनिंग ठेवायचं आहे, डेकोरेशन करायचं आहे, विदाऊट सॅलरी. मग असं का ते आपल्याला डिकोड करायचं? कारण की तेच तर कदाचित
म्हणजे बाबा वगैरे लोकांकडून शिकायचं काय की लोकांना इन्फ्लुएन्स कसं करायचं आहे, लोकांना म्हणजे मग आपले कस्टमर असो, मार्केट असो, किंवा आपले एम्प्लॉई असो, किंवा आपले घरचे असो. तो दॅट इज बिझनेस. म्हणजे तुम्हाला मी स्पिरिच्युअलिटी नाही शिकवत आहे, तेवढा मोठा मी अजून झालेलो नाही आहे, पण धंदा शिकवू शकतो कारण की तो मी बांधतोय आणि तो आपल्या सगळ्यांनाच बांधायचा आहे. थर्ड, लाईफ कोच म्हात्रिया रा, त्यांचे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार, डिकोड मी करणार, तुमचे प्रश्न घेणार. कारण की आपण कोणाचा व्हिडिओ तर युट्यूबवरतीच आहेत, तुम्ही घरी बसून पण ते बघू शकता, पण अगेन इथे एनर्जी वेगळी आणि इथे ज्या प्रकारे आपण अर्थ काढतो आणि ज्या प्रकारे तुम्ही समजता तुमचा बाजूवाला तसंच समजेल असं नाही आहे. फोर्थ कोच, ज्याने मला स्टेजवरती उभा राहायला शिकवलं किंवा थोडंफार जे माझ्या चुका होत्या, ज्या माझ्या ॲटिट्यूडमध्ये चुका होत्या, किंवा आपण बोलतो ना अट्टर गरिबीमधून आलेला माणूस गरीब माणसासारखाच विचार करतो, ते सगळं ज्याने काढायला किंवा सेल्स करायला ज्याने शिकवला, किंवा ज्या काल जी मी मारली अँगल प्राइसिंग 55,000चा कोर्स 11,000 नंतर 5,000, त्याला अँगल प्राइसिंग बोलतात. फनल कसा असतो, म्हणजे ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ह्या कोचिंग इंडस्ट्रीच्या, त्या आम्हाला गौरव अरोरा सर म्हणून आहेत, दिल्लीचे आहेत, त्यांच्याकडून शिकलोय. तर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोइंबाटूर, म्हणजे मी ऑन अन ॲव्हरेज मिक्सचर आहे ऑल ओव्हर इंडियाचा. तर मी नॉर्थला जाऊन पण शिकलोय, मी साऊथला जाऊन पण शिकलोय, मी हिमालयामध्ये पण शिकलोय, मी केरळमध्ये पण शिकलोय, आणि मी खूप ट्रॅव्हल केले आतापर्यंत. लार्जली आयुष्यात ट्रॅव्हल करतच गेलेलं आहे. त्यामुळे प्लीज मला येऊन नका सांगू की स्पिरिच्युअलिटीचा इम्पॉर्टन्स नाही आहे. तुम्ही ॲक्सेप्ट करा किंवा नका करू. फायर इज द एलिमेंट दॅट वी वॉन्टेड टू ऑफर यू. तुमच्यासाठी ऑफर करतोय. आज तुम्ही देवीची पूजा करताय, डे 1ला म्हणजे मंडेला ज्यावेळी तुम्ही येणार आहात त्या दिवशी आम्ही तुमची पूजा करणार आहोत. त्यामुळे त्या दिवशी तुम्ही जसे माइंड प्रिपेअर करून या. ब्लॅक मॅजिक नाही करत आहे, फायर मॅजिक करतोय. फायर बाथ तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला आम्ही आमच्या प्रकारे आम्ही फायर, म्हणजे आजी जी आपल्याला लहानपणी करायची, नजर काढायची म्हणतात ना, ते आम्ही करणार आहोत. ते फक्त त्या लोकांसाठीच आहे जे कम्फर्टेबल आहेत. त्यामुळे तो जो सेशन असेल तो 6:30ला स्टार्ट होणार आहे, आणि तुम्ही लोक इन्स्टॉलमेंटमध्ये आले पाहिजेत. एकत्र आला तर आम्ही एवढ्या मोठ्या कपॅसिटीला 30 लोकांना एका टाइमची नजर काढू शकत नाही. ह्याची नजर त्याला लागेल ह्याची काढली त्याला लागली. त्यामुळे नजर काढायची एक सिंपलसी प्रोसेस आहे. त्याला तिकडे कोइंबाटूरमध्ये ईशामध्ये क्लेश नाशना क्रिया बोलतात, की तुमच्यावरती जे क्लेश असतील त्याची नाशना करायची आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन स्टार्ट करायचं. त्याला आपण ऑरा क्लिन्झिंग बोलतो. एलिट गुरुकुलमध्ये आम्ही त्याला ऑरा क्लिन्झिंग बनतो. काही नाही, जसं आपण देवाला आरती ऑफर करतो तसे आम्ही तुमची आरती काढतो. कारण की मला असं वाटतं द चार्टर्ड अकाउंटंट आय एक्झिस्ट ओनली बिकॉज माय कस्टमर. अ चाइल्ड मेक्स मदर. बघा तुम्हाला हे समजतंय का? आईला नेहमी ॲटिट्यूड असतो की मी ह्याला जन्म दिलाय. नाही, त्या मुलाने आईला जन्म दिलाय. मुलगा नसता तर तुम्ही स्वतःला आई बोलू शकत नाही. सिमिलरली अ स्टुडंट मेक्स टीचर. जर स्टुडंटच नसतील तर टीचर स्वतः डिग्र्या घेऊन किती नाचला मी टीचर, तोपर्यंत टीचर बनूच नाही शकत. त्यामुळे जर तुम्हाला लीडर बनायचं असेल तर तुम्हाला फॉलोअर शोधणं खूप गरजेचं आहे. फॉलोअर्स मेक्स यू लीडर. तुम्ही स्वतः मी लीडर किंवा लिडरशिपचे मी कोर्स केले म्हणून तुम्ही ओरडू शकत नाही. तर हा पूर्ण सायन्स तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तुमचा ॲटिट्यूड शिफ्ट करायचा आहे. त्यामुळे मंडेला आपण 14 तारखेला ज्यावेळी बॅच चालू करतोय 6:30 पासून आम्ही क्लेश नाशना क्रिया स्टार्ट करणार आहोत. 7:15ला आम्ही क्लेश नाशना क्रिया थांबवणार आहोत. मग जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ह्या 45 मिनिटच्या पिरियडमध्ये यायचं आहे. क्लेश नष्ट करायला माझ्या मते ऑन एन ॲव्हरेज 3 मिनिट आम्हाला लागतात एका व्यक्तीला. तर तेवढे प्लीज जर तुमची इच्छा असेल तर आम्ही ते तुमच्यासाठी करू. ऑरा क्लिन्झिंग ॲक्टिव्हिटी हे तुम्हाला इन्स्ट्रक्शन फक्त द्यायचे होते. काही नाही, आजी जशी नजर काढते तसं आम्ही तुमची नजर काढणार, पण आमच्या मेथडने. घरून फक्त तुम्हाला निघून मेंटली यायचं आहे म्हणून तुम्हाला हे सांगतो. नाही तर त्या दिवशी आलं तर तुम्हाला असं वाटेल काहीतरी भलतंच चालू आहे. ते बिझनेस कोचिंगच आहे. आम्ही पण तिकडे जातो त्यावेळी आम्हाला कोचिंग देण्याच्या अगोदर आम्ही हे सगळं करतो. आता तिकडे कुंड वगैरे पण आहे. आता इथे कुंड नाही की तुम्हाला मी बुडवून बाहेर काढेन. त्यामुळे तुम्ही अंघोळ घरूनच करून याल असं अजम्पशन करतो की सकाळी 6:30ला बोलवले म्हणून असेच नका येऊ. अंघोळ वगैरे करून व्यवस्थित फ्रेश होऊन तुमची जी घरची काही पूजा वगैरे असेल ती करून एकदम पॉझिटिव्ह एनर्जी घ्या. की 11 दिवस तुम्ही मला दिलेत. माझा हक्क आहे त्या 11 दिवसांवरती. ते पण काही तास तुम्ही मला देताय. तर स्वतःचं सगळं ठेवून या मागे. इथे काहीतरी शिकायला आहे आपलीच. गुरुकुलमध्ये आलात तुम्ही आणि ट्रान्सफॉर्म नाही झाला तर गुरुकुल फेल होईल, माझा प्रोजेक्ट फेल होईल. आणि माझी ती इच्छा नाही आहे की माझा प्रोजेक्टला हात लागावा.
कारण की हा प्रोजेक्ट सगळ्यांसाठीच आहे. मी पण स्टुडंटच आहे गुरुकुलचा, तुम्ही पण स्टुडंटच आहात गुरुकुलचे, आणि हे पण स्टुडंटच आहेत गुरुकुलचे. आणि जर आपण फेल झालो ना, तरी मला काहीच हक्क नाही आहे ह्या लोकांना हे सांगायचं की तुम्ही पुढे जाऊन बिझनेस लीडर बना. आपणच बिझनेसमॅन आहोत ना. आपण जर बिझनेसला आपण स्ट्रगलने बघायला लागलो, त्या अँगलने बघायला लागलो, तर हे लोक इन्स्पायर कसे होणार? मग हे लोक सगळे जॉबच करणार ना. मग ही सगळी मुलं मुंबई पुण्याला जाणार आहेत ना. ह्यांना थांबवायचं काम आम्ही चालू केलेलं आहे. आणि हे फक्त आम्ही नाही करू शकत. मग 1 से भले 2, 2 से भले 3, 3 से भले 30, 30 से भले 300. आपल्याला गडिंग्लजला जर चेंज करायचं असेल तर एकच कम्युनिटी चेंज करू शकते, आणि ती आहे बिझनेस कम्युनिटी. सगळ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन बिझनेस कम्युनिटी रन करते, देश बिझनेस कम्युनिटी रन करते. चॅरिटेबल ट्रस्ट पण बिझनेस नसेल तर या जगात काहीच अस्तित्वात नसणार. सगळे गुड्स आणि सर्व्हिसेस आज कोण ना कोण बिझनेसवालाच प्रोव्हाइड करतो, आणि बिझनेस कम्युनिटीचं कोणच अप्रिसिएशन करत नाही, कोणच त्यांना सांगत नाही, कोण त्यांच्याबरोबर बोलत नाही, कोण त्यांना कॉंग्रॅच्युलेशन बोलायला पण नाही. म्हणजे जो जॉब करतो त्याचा पण कम्प्लिशन ऑफ इयर सेलिब्रेट कोणतरी करतं, पण साला ज्यांनी बिझनेस चालू केलाय त्याला कोणच सेलिब्रेट करत नाही. ही कम्युनिटी अशी असेल जी बिझनेसमॅनला सेलिब्रेट करेल. आतापासून पुढे आपण बिझनेस सेलिब्रेट करायचा, आणि तो कसा सेलिब्रेट करायचा हे सगळं आपण ठरवणार आहोत. खूप लकी आहे मी की सॅटर्डे क्लब, रोटरी क्लब आणि माझे स्वतःचे पर्सनल क्लायंट सगळे इथे आलेले आहेत. माझी मुलं इथे आहेत ज्यांच्यासाठी आम्ही हे रन करतोय. तर तुमच्यासाठीच गुरुकुल बांधला होता. त्यामुळे तुम्हाला असं पण नाही वाटलं पाहिजे की आमच्यावरती उपकार करतात किंवा काहीतरी आमच्यासाठी एक्स्ट्रा करतात. तर तुमच्यासाठी एक्स्ट्रा नाही, तुमच्यासाठीच बांधला होता. तुम्ही आहात म्हणून गुरुकुल आहे. यू मेक्स अस. त्यामुळे मी स्वतःला कोच किंवा कन्सल्टंट बोलूच नाही शकत जोपर्यंत माझे क्लायंट एक्झिस्ट नाही करणार आणि ते प्रॉस्पर नाही करणार. सो येस, दिस इज द कॉन्टेक्स्ट ऑफ व्हॉट वी आर गोइंग टू डू. कॅन वी स्टार्ट विथ आरती? सगळं रेडी आहे? या प्लीज स्टार्ट. आम्ही आरती स्टार्ट करतोय. ह्या दोघी करतील, तुम्ही दोघी स्टार्ट करा. तुम्हाला सगळ्यांना उठायचं आहे, आरती ऑफर करायची आहे आणि पुन्हा बसायचं. तुम्ही बसा, तुम्ही असू देता. तुम्हाला तुम्ही पण बसू शकता. आरती ऑफर करा आणि बसा, कम्फर्टेबल राहा, आता पाय दुखतील. बसू शकता. पाणी वगैरे पाठीमागे ठेवलेलं आहे तुम्हाला जर प्यायचं असेल. ओके, आरतीमध्ये काही म्युझिक आहे, ते म्युझिक जर तुम्हाला हळूहळू बोलता आलं तर चांगलं आहे, त्याचा काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे प्लीज, म्हणजे जनगण मनचा अर्थ जर विचारला तर तुमच्यामध्ये किती लोक सांगतील मला नाही माहिती. टोटल जनगण मन प्रत्येक शब्दाचा अर्थ नाही, पण आपण लहानापासून बोलतोय आणि आपल्याला बूस्ट मिळतो. मग तसं तेच आहे, बिकॉज तो ज्या सुरामध्ये बनवलाय ना, त्या सूर तसा आहे ज्याच्यामध्ये लय असते. मग ह्याच्यामध्ये पण आम्ही ते सूर बनवलेत. अगेन इट इज कनेक्टेड विथ ब्रिदिंग ऍक्टिव्हिटी. तो सूर बोलायला आहे ना, ब्रिदिंग मध्ये कंट्रोल असेल तर तो तुम्ही सूर बोलू शकता. तर समजा हे सा रे ग म प असं काहीतरी आहे, किंवा ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट असं काहीतरी आहे. आता त्याच्या अर्थांमध्ये नको जाऊया आपण, ते अर्थ इग्नोर करा. समजा की फक्त वोकल कॉर्डला प्रॅक्टिस करायला आपण काहीतरी बोलतोय, आणि तुम्हाला जर ते बोलायला जमलं तर तुम्ही आमच्या पाठीमागे ऍटलीस्ट बोलतात ना, 12चा पाडा येत नाही पण ऍटलीस्ट करू शकतो आपण. 12 एके 12, 12 दुनी मग तेवढं तरी करता आलं तरी चालेल. ओके, आणि तुमच्या सगळ्यांची जोपर्यंत आरती करीत होत नाही तोपर्यंत आम्ही आरती चालू ठेवतोय. आज तुम्ही पहिल्यांदा आला असं आम्ही अज्युम करतो, तसं बरेच लोक येऊन गेलेले आहेत, पण आज तुम्ही आरती ऑफर करताय देवीला. तिचे 10 हात आहेत, 10 हात आहेत तिला देण्यासाठी. मांग लो जो मांग सकते. 10 हात आहेत तिला देण्यासाठी. त्यामुळे तुमची देवी असेल, कुळदेवी असेल, तिचा बघा त्याच्यामध्ये. तिचं नाव पण लिंग भैरवी देवी आहे. लिंग म्हणजे ज्याच्यातून आपण अस्तित्वात आलोय. भैरव म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, जो काळ भैरव आहे. तर ती शी इज लाईक दॅट, शी इज व्हेरी डिफरंट. आणि तिच्या पायात, जिथे तिचा पाय तिथे शिंग तुम्हाला दिसतील. अशी जो आपल्या आतमधला इगो असतो, राग असतो, अँझायटी असते, भीती असते, तिला तिने असे पायाखालती दाबलेला आहे. मग तुमचा जो नेगेटिव्हिटी आहे तो तिथे सरेंडर करायचा आहे, आणि तिच्या 10 हाताकडे बघून तुम्हाला जे मागायचं आहे ते मागा. माझी इच्छा आहे की ते तुम्हाला मिळावं. आणि मागताना काहीतरी मोठं मागा. देवाकडे मागताय, कुठल्या तरी किराणा मालवाल्याकडे नाही. तर तुम्ही दुकानात नाही आहात, एक एनर्जी फॉर्म मध्ये. दिस इज अ टेम्पल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे मागताना खूप मोठी गोष्ट मागा. येस, नाही मागायचं असेल तर काही नाही, फक्त बुद्धी दे मागा. मागायची बुद्धी दे बोला. मागायला पण आम्ही शिकवू तुम्हाला हळूहळू, पण आज तुमच्या इच्छेने तुमच्या आतमधला जो भाव आहे तो जागावा.
2-3 रिक्वेस्ट आहेत. रिक्वेस्ट नंबर 1, आज आम्ही तुम्हाला फायर टच केलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर तुम्ही कदाचित फायरच्या संपर्कात आला असेल, नाही तर गणपतीच्या वेळेस आपण फक्त आरती करतो. जे रेग्युलर घरी पूजा वगैरे करतात, दिवा लावतात, त्यांचा ॲटलिस्ट थोडाफार संपर्क असतो. एक छोटीशी रिक्वेस्ट, 1 हप्ता आपण आता ब्रेक घेतोय, पुढच्या मंडेला बॅच चालू होते. तुम्ही जिथे काम करायला बसता किंवा जिथे तुम्ही विचार करायला बसता, वेअर यू सिट टू थिंक, 2च जागी आपण बसू शकतो, एक तर घरामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या वर्क प्रिमाइसमध्ये. मेक शुअर की दोन्ही जागी फायर एलिमेंट आहे. एखादा दिवा विकत घ्या जर नसेल तर. दिव्याच्या आजूबाजूला तुम्ही असायला पाहिजे, म्हणजे दिवा खूप लांब नसायला पाहिजे. आता माझ्या वरच्या केबिनमध्ये जर तुम्ही आलात तर बघा, दिवा माझ्या एक्झॅक्ट पाठीमागे. तर तुमच्या आजूबाजूला फायर असली पाहिजे मॅक्सिमम टाईम. जेवढं मॅक्सिमम ठेवाल तेवढं चांगलं. त्यामुळे दिवा रिचार्ज करत राहा. तेल वगैरे लागलं तर आमच्याकडून घ्या, जर नसेल तर. ते विचार नका करू की दिवसातून 2च वेळा दिवा लावायचा नसतो, दिवसभर दिवा चालू असला पाहिजे. तुम्ही बघा, कोणतेही मोठे प्रोग्राम आजही दिवा लावून चालू होतात ना. मग तो एक शुभ मुहूर्त मानला जातो किंवा तो जो ऑस्पिशियस ॲक्टिव्हिटी मानली जाते. मग आपण दिवसभर का नाही करू शकत? इन्स्टॉलमेंटमध्ये का करायचं? राईट, सकाळ आणि संध्याकाळच का, सांधेलाच का? आपण दिवसभर दिवा चालू ठेवूया आणि तुम्ही एक्सपिरियन्स करा, तुमचे थॉट ऑटोमॅटिकली चेंज होतील. तुम्ही देवाचा आवाज ऐकलात का? आता सकाळपासून मी जे काय करत होतो ना, ते ह्या 2 मिनिटाच्या सायलेन्ससाठी करत होतो. आता जे 2 मिनिटं आपण सायलेंटली बसलो ना, तो वाढवायचा आहे मला, सायलेन्सचा पार्ट. होतं कसं की थोडं जास्त केलं ना, तुम्ही झोन आउट व्हा, भलतीकडे कुठेतरी जा. त्यामुळे तुम्हाला बाहेर काढणं पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. पण तुम्ही घरी बसू शकता. ह्याला आम्ही शून्य मेडिटेशन बोलतो. शून्य मेडिटेशन म्हणजे तुम्ही काहीही विचार करत नाही, जस्ट यू क्लोज युअर आईज आणि तुम्ही तुमची पूर्ण ॲक्टिव्हिटी सरेंडर करता. माइंडमध्ये थॉट येत राहतात, माइंडचं कामच ते आहे. येऊ देत ना, काय फरक पडतो? आपलीच माइंड आहे, आपणच तिला ट्रेन केलं. पण तुम्ही देवाचा आवाज ऐकलात का? देव बोलत होता तुमच्याबरोबर त्या 2 मिनिटांमध्ये. देव कुठे आहे? आता प्रश्न चेंज करतो. माणसाने देवाला बनवलं की देवाने माणसाला बनवलं? नाही, माणसाला देवाने नाही बनवलं. देव कसा, पूजा कशी, म्हणजे काय देव आहे, काय हे सगळं आपण बनवलेलं आहे. म्हणजे आपणच क्रिएटर आहोत. म्हणजे जर कुठेतरी देवाचा ॲड्रेस शोधायचा झाला ना, तर तो बाहेर नका शोधू, तो आपल्या आतमध्ये आहे. मग देवाचा आवाज म्हणजे नक्की मी काय बोलतोय, तर देर इज अ कॉन्शियस माइंड अँड देन देर इज अ सबकॉन्शियस माइंड. तुमच्या आत, म्हणजे हा तर सायन्स आहे आपली, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. तुम्ही बऱ्याच गोष्टी कॉन्शियसली करता आणि बऱ्याच गोष्टी अनकॉन्शियसली करता. मग झोपतो आपण कसे? अनकॉन्शियसली किंवा सबकॉन्शियस. म्हणजे बॅक साईड माइंड चालू असते त्यावेळी, पण ते पूर्ण सिस्टम चालू ठेवते. म्हणजे तुमचा कॉन्शियसली तुम्ही कॉन्शियसमधून आउट झालेला, पण सबकॉन्शियस सगळं फंक्शन रन करते. सबकॉन्शियस माइंडचा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे. सगळ्यात पॉवरफुल साऊंड जो आयुष्यातला असेल ना, तो सबकॉन्शियस माइंडचा असतो. सगळ्यात पॉवरफुल. तुमच्या गुरुचा नाही आहे, माझा नाही आहे, बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीचा नसू शकतो. जो आवाज सबकॉन्शियस माइंड तुम्हाला देते, तो इथून कुठून तरी येतो. तोच आवाज सगळ्यात महत्त्वाचा लाईफमध्ये आहे. या 11 डेजमध्ये मला तुमच्या कॉन्शियसला नाही, तुमच्या सबकॉन्शियसला ट्रेन करायचं. तो आवाज चेंज झाला ना, बाकी सगळं चेंज होणार. मग सबकॉन्शियसचा आवाज येतोय काय बघा, बोलते काय बघा तुमच्याबरोबर. तुमची माइंड आता, तुम्ही जेव्हा सायलेंटमध्ये गेला होता तेव्हा तुम्ही बोलत होता ना स्वतःबरोबर, काहीतरी आवाज येत होता ना तुमच्या, म्हणजे सगळं शांत असताना पण कानामध्ये काहीतरी आवाज येत होते ना, आतल्यात काहीतरी तुमचे आवाज येत होते ना. आता पण येतोय काय बघा. किती लोकांना आपल्या सबकॉन्शियसचा आवाज येतोय? हा की नाही? ज्यांना हा वाटतंय, सबकॉन्शियसचा आवाज येतोय की नाही? सबकॉन्शियस तुमच्याबरोबर बोलते की नाही? येतोय तर हात वरती करा प्लीज. ओके, येत असेल तरच वरती करा. नसेल येत ना, तर ज्यांनी सांगितलं ना तुम्हाला तुला नाही येत आवाज, ती सबकॉन्शियस. बघा थोडा पुन्हा आता विचार करून. तुम्हाला कोणतरी सांगतंय ना कुठे सबकॉन्शियस आहे. अरे बोलताय ना कोणतरी आतल्या आत. मला तर आलत नाही आवाज. बाहेरून तर कोणी येऊन तुम्हाला सांगत नाही ना की आवाज येतो की नाही. तुम्ही हात वरती कर हात वरती, असं कोणतरी तरी सांगितलं ना तुम्हाला, तू नको करू, तुला काय सबकॉन्शियसचा आवाज नाही आलाय. ज्याने तुम्हाला सांगितलं हात वरती कर, ती सबकॉन्शियस. ज्याने सांगितलं की हात नको वरती करू, ती सबकॉन्शियस. आपल्याला त्याला ट्रेन करायचं. इथे असते बॅक ऑफ द माइंड. मग तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे मंडे पर्यंत की तुमची सबकॉन्शियस तुम्हाला काय सांगत असते दिवसभर.
तुम्ही रस्त्याने चालताना पण बोलत नाही का स्वतः बरोबर, असं करतो ते करतो त्याला करतो त्याला ते, हे काय आहे, हे कोणाचं बोलणं आहे? हे सबकॉन्शियसचं तुमच्या बरोबरचं बोलणं आहे. जर तुम्हाला कॉन्शियसली काहीतरी क्रिएट करायचं असेल तर पहिला सबकॉन्शियसली. तुम्हाला चहा बनवताना तुम्ही पहिला चहा कॉन्शियसली नाही बनवत, पहिला तुम्ही चहा सबकॉन्शियसली बनवता. आता मी गॅस चालू करणार, मग बॉडी गॅस चालू करते, मग पाणी, हे एवढे चम्मच, मग 3 चम्मच चहा पावडर, 4 चम्मच. फर्स्ट यू डिसाइड हिअर. आणि असे लोक चंद्रापर्यंत पोहोचले, आता मार्स पर्यंत पोहोचायचं बोलतात, स्पेसमध्ये जाऊन रिटर्न आले, कारण की त्यांच्या सबकॉन्शियसनी त्यांना सांगितलं हे पॉसिबल आहे. फोनमध्ये जो आपला एकामेकाला कॉल जातो, वायर कनेक्ट नाही आहेत, पण ह्या हवेमध्ये असा एखादा एलिमेंट आहे ज्याला स्पेक्ट्रम म्हणतात, हे कोणाच्या तरी सबकॉन्शियसनी त्याला सांगितलं, मग त्याने कॉन्शियसली ती अस्तित्वात नसलेली गोष्ट जी दिसू शकत नाही ती त्याने फाइंड आउट केली आणि त्याला युटिलाइज करायची टेक्नॉलॉजी बनवली. पेट्रोलचं इंधन कसं बनतं आणि इंजिन कसा रन होतो ही टेक्नॉलॉजी किती कॉम्प्लिकेटेड आहे. पाण्यासारखं दिसतं ते, आणि त्याच्यावरती पूर्णच्या पूर्ण मोठ्या मोठ्या मशीन्स आज ऑपरेट होतात. आपल्या आजूबाजूला किती इलेक्ट्रॉनिक्स आहेत, कॅमेरा आहे, कम्प्युटर आहे, टीव्ही आहे, पंखा आहे, ट्यूबलाइट, हे सगळं रन होतं एका एलिमेंट होती कॉल्ड इलेक्ट्रिसिटी, जी ज्यांनी कधी आपण डोळ्याने बघितली पण नाही, ती कोणीतरी शोधली. म्हणजे जर ज्याची सबकॉन्शियस ऍक्टिव्हेट होते तो त्या सगळ्या गोष्टी क्रिएट करू शकतो किंवा शोधू शकतो ज्या नॉर्मल लोकांना दिसत नाही. बिझनेस पण तसाच आहे. कॉन्शियसली तुम्ही अपॉर्च्युनिटी शोधायला गेलात तर नाही भेटणार, तुमची सबकॉन्शियसच तुम्हाला बिझनेस अपॉर्च्युनिटी दाखवणार. आणि ज्यावेळी सबकॉन्शियस बिझनेस अपॉर्च्युनिटी दाखवते त्यावेळी कॉन्शियसनेसने पूर्ण फक्त त्याचे एलिमेंट शोधायचे असतात की हे कसं पॉसिबल आहे. आपण बिझनेस 1.1 मध्ये नाही आहोत, आपण बिझनेस 1.2 मध्ये नाही आहोत, म्हणजे आपण एक्झिस्टिंग बिझनेसच कसा मोठा करायचा हा विचार नाही करत आहोत. आपण टोटल बिझनेस ट्रान्सफॉर्म कसा करायचा किंवा टोटल नवाच बिझनेस कसा करायचा हा कोर्समध्ये, म्हणून याला बिझनेस 2.0 बोलतोय आपण. एक्झिस्टिंग घराला आपण रिपेअर नाही करत आहोत, नवीन बांधतोय, एकतर नव्या जागेत नवीन, नाहीतर एक्झिस्ट जे आहे त्याला तोडून नवीन. त्यामुळे इथे येताना सबकॉन्शियस आणि कॉन्शियस दोन्ही घेऊन या, आणि 1 हप्ता तुम्हाला आता तुमच्या सबकॉन्शियसला तुम्हाला ट्रेन करायचं आहे. फक्त हे सांगायला गेट रेडी फॉर चेंज, गेट रेडी फॉर चेंज, गेट रेडी फॉर ट्रान्सफॉर्मेशन, फाइंड अपॉर्च्युनिटी, फाइंड नेटवर्क. मित्र नाही आहे ते तुमचे बॅचमेट आहेत. बाहेर तुम्ही मित्र असाल, इथे बॅचमेट आहात. इथे काहीतरी घ्यायला या, काही ना काही भेटणार आणि काहीतरी मोठंच घ्यायला या. आणि माणूस आणि बिझनेस दोन्ही पण विचारांनी घडतो, आम्ही विचार घडवतो. तर या 2 रिक्वेस्ट आहेत. तिसरी रिक्वेस्ट म्हणजे पहिला रिक्वेस्ट 1, पुट फायर अराउंड यू, कुठेतरी दिवसला पाहिजे. सबकॉन्शियस काय बोलते ऑब्झर्व करायचं आहे, कारण की पॉझिटिव्ह सांगणारी पण तीच आणि निगेटिव्ह सांगणारी पण तीच, तिलाच आपल्याला ट्रेन करायचं आहे, चेंज करायचं आहे. थर्ड, तुम्हाला दिनचर्या तुमची लिहून आणायची पूर्ण हप्त्याची, ती तुम्हाला मी आता एक लेट झालं, आपल्याला वाजले किती, 8:45 वाजले. आपण एक लेट झालंय आज, आपण 15 मिनिटचाच एक छोटासा ब्रेक घेतोय. वरती गुरुकुलच्या टीमने काहीतरी स्नॅक्स अरेंज केलेले आहेत, ते खायचं. आणि मेन सेशन अजून चालूच नाही झालं. मेन सेशन स्नॅक्सच्या नंतर आहे, जो आजचं प्रेझेंटेशन आहे. 2 प्रेझेंटेशन आहेत, एक बाहेरच्या रूममध्ये मॅडमचं प्रेझेंटेशन आहे 10 मिनिटाचं, आणि नंतर माझं प्रेझेंटेशन आहे आतल्या रूममध्ये. आणि त्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशनसाठी आम्ही थांबतोय. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांना जायचं ते लोक जाऊ शकतात, आणि ज्यांना बोलायचं असेल, मी जोपर्यंत लास्ट स्टुडंट बॅचमधून जात नाही तोपर्यंत मी बॅचमध्येच असणार. आणि जर प्रायव्हेटमध्ये 1 to 1 करायचं असेल मग तुम्ही टाइम घेऊन त्याच्या हिशोबाने तुम्ही मला सांगा तुम्ही कधी येताय. आपण पूर्ण हप्ता 1 to 1 ऑन ठेवतो, कारण की आपले 3 1 to 1 आहे तुमच्या बॅचसाठी. 3 1 to 1 बॅच झाल्यानंतर नाही, बॅच चालू व्हायच्या अगोदर, बॅच चालू असताना आणि बॅच झाल्यानंतर. जुलै महिन्यामध्ये तुम्हाला 3 1 to 1 घेऊन संपवायचे. ऑगस्टमध्ये आपण बिझनेस 3.0 लॉन्च करतोय, फक्त त्यांच्यासाठी जे क्वालिफाय होतील बिझनेस 2.0. क्वालिफाय होण्याचा एक कंडिशन ही आहे की एक तर तुम्ही सगळे लेक्चर अटेंड केले पाहिजेत, आम्ही जे सांगितलेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या केल्या पाहिजेत, तर 2.0 रेडी होईल. मग लगेच आपण 3.0 लॉन्च करतोय. कारण की माझी अशी इच्छा आहे की बिझनेस असा 10 वर्षानंतर आणि 5 वर्षानंतर नाही चेंज झाला पाहिजे. जर आपण बिझनेस हप्त्याने जर चेंज करू शकलो तर मग हप्त्याने का नाही, म्हणजे इम्प्रूव्ह व्हायचंच आहे ना, मग डिले का. जो कल करो सो आज, जो आज करो सो अभी. मग आजच्या आज ऑफिसमध्ये जाऊन पहिले तर साफसफाई करून घ्या, जुना पुराणा जो पनवते असेल ते काढून टाका, कुठल्या तरी कोण्यामध्ये दिवा लावा,
मेहनत करायला जर लोक नसतील तर माझ्या टीमला सांगा, मी माझ्या टीमला तुमच्याकडे साफसफाई करायला पाठवतो, आम्हाला काही लाज वाटत नाही, आम्ही इथे करतो, मग आम्ही तुमच्याकडे पण करू शकतो. जी एन्व्हायरमेंट क्लीन नाहीये तिथे लक्ष्मी नांदत नाही. त्यामुळे दिवाळी आणि गणपतीलाच फक्त साफसफाई नका करू, तुम्ही जिथे बसताय ती जागा एकदम क्लीन असायला पाहिजे आणि तिथे दिवा असला पाहिजे. दिव्याची इज्जत करा, दिवाच आपला देव आहे. म्हणजे बाकी देव तुम्ही मूर्ती वगैरे ठेवू शकता तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने, पण दिवा असायला पाहिजे. तर दिवा, सबकॉन्शियसचा आवाज आणि तिसरं दिनचर्या, तुमचा वेळ कसा जातो तो तुम्हाला रिअलमध्ये लिहायचा आहे. खोटं लिहू नका, कारण की खोटं लिहाल, रिपोर्टच खोटा आणून दिलात तर मग औषध पण चुकीचं मिळेल. जो रिअल आहे तोच लिहून आणा प्लीज. ठीक आहे, मग हे 3 गोष्टी आपण करतोय. क्विक 15 मिनिटाचा ब्रेक घेतोय. वरती